आखातातील म्हणजेच मध्य पूर्व देशातील तातडीने निघा, अमेरिकेकडून नागरिकांना सूचना. आखातातील 14 देशांमधून तातडीने निघा, अमेरिकेकडून त्यांच्या नागरिकांना सूचना आहेत का? सगळ्यांनाच आहेत. हे ज्यांनी त्यांनी समजून घ्यावे. इजिप्त असेल किंवा येमेन असेल, विमानसेवा चालू आहे, बंद आहे हे महत्त्वाचं नाही आहे. हल्ले करणारे देश इस्रायल आणि अमेरिका आहेत. अमेरिकेने जर असा इशारा दिलेला असेल तर आपण समजून घेऊ शकता की काय तयारी आहे. आणखीन मोठा हल्ला केलेला नाही आहे. तसं करण्याच्या तयारीमध्ये जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था किंवा एकंदरीतच महासत्ता असलेल्या देशाने ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्वतःच्या देशातील नागरिकांना, जे कोणी आखातामध्ये आहेत, 14 देशांमध्ये विखुरलेले आहेत, जर त्यांना विमानसेवा बंद असताना देखील जर असा निर्वाणीचा इशारा दिलेला असेल तर बाकी तुम्ही समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत जा. सुरुवात कुठून होते आणि शेवट कुठून होते. एकंदरीतच जागतिक सुरक्षेच्या अभावाने कट्टरतावाद असेल, साम्राज्यवाद असेल, कच्च्या तेलावरती आधिसत्ता गाजवणं असेल, कारण काही असू द्या, मध्य पूर्व आशिया किंवा एकंदरीतच आपला शेजारी असेल, वरती रशिया युक्रेन युद्ध असेल, अंतर्गत आपल्या आजूबाजूचे देश असतील, तर भूराजकीय परिस्थिती ओळखा. अंतर्गत यादवी किंवा देशांमधलं हे जे तिरस्काराचं विष आहे तर हे पसरतच चाललेलं आहे. हे कमी होण्याचं कुठेही चिन्ह नाही आहे. तर ही जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने मग तुम्ही म्हणाल की बाबा त्यासाठी वाराणसी कॉरिडॉर वापरा, तुमचा अयोध्येचा कॉरिडॉर वापरा, महाकालचा कॉरिडॉर वापरा, काश्मीरचं पर्यटन वापरा, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा वापरा, गुजरातचं द्वारका असेल किंवा आता डोलेरा सिटी असेल, काहीही वापरा. तुमचं पूर्व 7 सिस्टर्स असतील, काही वापरा. वेलकम टू इंडिया.